नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भाषण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। नमस्कार आदरणीय शिक्षक, मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा महान योद्ध्याबद्दल आणि स्वराज्य संस्थापकांबद्दल बोलणार आहोत ज्यांचे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्वाभिमान जागतो। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक, आदर्श राजा आणि जनतेचे रक्षण करणारे नेतृत्व होते। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला। त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण, महाभारत आणि हिंदू संस्कृतीचे संस्कार केले, तर त्यांच्या वडिलांकडून शहाजी महाराजांकडून त्यांना युद्ध कलेचे प्रशिक्षण मिळाले। शिवाजी महाराजांनी फक्त 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी ठेवली। त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला। त्यांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरून मुघल, आदिलशाही आणि इंग्रज यांना पराभूत केले। 1659 मध्ये प्रतापगडाच्या लढाईत अफजल खानाचा वध करून आदिलशाहीचा त्यांनी पराभव केला। 1666 मध्ये आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून यशस्वी सुटका केली। 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर भव्य राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली। त्याचप्रमाणे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांनी अंतिम श्वास घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श राज्य व्यवस्था निर्माण केली। त्यांचा अष्टप्रधान मंडळ हा एक सुव्यवस्थित प्रशासनाचा उत्कृष्ट नमुना होता। त्यांनी मराठी आरमार म्हणजे नौदल उभारून सागरी सुरक्षा मजबूत केली। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारून स्वातंत्र्याचा मंत्र दिला। त्यांच्या विचारांवरच पुढे मराठी साम्राज्य विस्तारित झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे पराक्रम, स्वाभिमान आणि न्यायाचे प्रतीक आहे। आजही ते तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे। आपण सर्वांनी त्यांचे विचार आत्मसात करून समाजासाठी चांगले कार्य करावे, हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत आहे असे मला वाटते। अशा महान युगपुरुषास माझा मानाचा मुजरा।